ग्रामपंचायतीकडील दुकानगाळ्याचं भाडं मागितलं म्हणून माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य अजित पाटील यांनी आपल्याला मारहाण केली आहे, तसंच शासकीय कामात अडथळा आणलाय अशी फिर्याद राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीमधील लिपिक सागर पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे। 2022ला गाळाची ताब्यात गेला। ती गाळा ताब्यात गेल्यानंतर सप्टेंबरपासून त्याचं भाडं चालू होतं। मग हे काय म्हणतात की आमची डेअरी तिथे चालू झाली जानेवारी महिन्यापासून, आम्ही जानेवारीपासूनच ते भाडं दिलं। तर ज्यावेळी ताब्यात दिला त्यावेळीपासून भाडं असते ते। मग यांनी 7,500 रुपये त्यांनी पावती काढली। त्यांनी 5,000 रुपये मला दिले आणि 2,500 रुपये नंतर देतो म्हणून सांगितलं। मग ते दिले नाहीत। मग 1 वर्षानंतर मी परत ते की बाबा तुमचे हे मागले 2,500 रुपये आणि चालू तुमचे 10,000 रुपये असं एकूण 12,500 तुमचे होत्यात आणि 10,000 रुपये पावती देतो, मार्चपर्यंत क्लिअर होतं आणि तुमचं माझं ते 60,000 आहे ते मला तुम्ही म्हटलं 2,500 रुपये द्या। दरम्यान ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांनी मारहाण केल्याचा इन्कार केलाय। आपल्याकडे ग्रामपंचायतीचा गाळा भाड्यानं नाही, आपली ग्रामपंचायतीची थकबाकी नाही असं सांगत लिपिकनंच आपल्याशी झटापट केल्याचं सांगत अजित पाटील यांनी सांगितलंय। काल जो आमच्या लिपिकाने जो माझ्यावर आरोप केला की संबंधित मिळकतधारकाच्या विषयी माझा कोणताही संबंध नसताना जो बिनबुडाचे आरोप केले त्याने ते कागदपत्र सिद्ध करून दाखवावं, याविषयी मी BDOंच्याकडे उद्या तक्रार करणार आहे। संबंधित काल पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार घरकुलासंदर्भात सर्वेसाठी माणसं आली होती, अधिकारी आले होते, त्यांच्या नियोजनाची बैठक त्याला करायला सांगितली होती, त्यांनी कोणत्याही प्रकारे केली नाही। संबंधित गावकऱ्यांनी मला बऱ्याच तिथून सूचना आल्या की असे घरफाळ्याच्या पावत्या घेऊन आम्हाला पावत्या दिल्याने पैसे घेतले, अशा बऱ्याच त्याच्यावर तक्रार होते। याविषयी मी त्याला ग्रामसेवक आल्यानंतर जाब विचारायला गेल्यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारात परिसरात गेल्यानंतर मला त्याने गेटवरच अडवल्यानंतर गळपटी धरून व असली शिवीगाळ करून मला मग ती बाचाबाची पुढे घडलेली आहे, असा हा प्रकार घडलेला आहे। संबंधिताविषयी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे। दरम्यान या मारहाणीच्या प्रकाराचं CCTV फुटेज समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानं तालुक्यासह जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरलाय।